तर उन्हाळी टोमॅटोची लागवड करत असताना ग्राफ्टिंगची रोपे लावावीत का? सगळ्यात महत्वाचं आधी हे समजून घ्यायचं आहे आपल्याला की जर का आपण उन्हाळी टोमॅटो लावतच आहे तर तुम्हाला हा प्रॉब्लेम तुमच्या भागात जाणवतो का की विल्टिंगचा, म्हणजे ज्याला मर रोग आपण म्हटलं जातो, जर का मर रोगाचा प्रॉब्लेम तुमच्या इथे सगळ्यात जास्त असेल, हेवी असेल, तरच आपल्याला ग्राफ्टिंगची रोपं लावल्याचं फायदेशीर ठरतं. पण माझ्या बघण्यात तर बऱ्याच भागामध्ये उन्हाळ्यामध्ये मर रोगाचा प्रॉब्लेम हा आपल्याला येत नाही टोमॅटोमध्ये. मग त्यासाठी आपण रेग्युलर रोपं लावलेली चांगलं. ग्राफ्टिंगमध्ये काय कन्सेप्ट आहे आपण बघून घ्यायचं की ग्राफ्टिंगमध्ये खालचं जे आहे ते आपण जंगली घेतो आणि वरचं आहे ते आपली हायब्रिड व्हरायटी घेतो. आपल्याला खाली का घेत असतो आपण जंगली, तर जे काही खालचे आपल्याला रोग आहेत त्याचा कंट्रोल करण्यासाठी आपण ग्राफ्टिंग ही व्हरायटी लावत असतो. हे ग्राफ्टिंग केलेली रोपं जसं पावसाळा आहे किंवा थंडीमध्ये आहे किंवा जिथं विल्टिंगचं प्रॉब्लेम जास्त होतं, मर रोग जास्त होतं, त्या ठिकाणी ग्राफ्टिंग केलेली रोपं लावावी. रेग्युलर आपल्या भागामध्ये जर का हा प्रॉब्लेमच नसेल तर तुम्ही रेग्युलर तुमच्या नर्सरी मध्ये मिळणारी चांगली रोपं ही लावावी. याचा फायदा तुम्हाला सगळ्यात जास्त होणार आहे. पैसे पण आपले ऍडिशनल जास्त जाणार नाही, कारण का आज ग्राफ्टिंगची रोपं लावायची म्हटली तर 1 ते 1.5 रुपये तुमचं जास्त पैसे जाणार आहेत. याची काही गरज नाही, तुम्ही रेग्युलर रोपं लावू.